स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच राजकीय शीतयुद्धाची बातमी आपण बघणार आहोत। हे शीतयुद्ध नेमकं कुणामध्ये रंगलेलं आहे? महायुतीतल्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये। एक आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरनं या दोघांमध्ये रंगलेलं शीतयुद्ध, शाब्दिक वाद किंवा कलगीतुरा आता अहंकार आणि लंका दहनापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। महायुतीच्याच नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिलंय आणि याला निमित्त ठरलेलं आहे पालघर नगरपालिकेची निवडणूक, जी भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे। पालघरमध्ये प्रचाराच्या वेळेला आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलोय आणि याच अहंकारामुळे रावणाची लंका जळाली असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलेला। त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनीही चोख प्रत्युत्तर दिलं। लंकेची भाषा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असा टोला फडणवीसांनी लगावला। भाजप नेते आणि शिंदेंचे पारंपरिक शत्रू गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे शिंदेंच्या वक्तव्याला चांगलीच धार चढलेली पाहायला मिळाली। त्यामुळे फडणवीसांनी सुद्धा लगेचच वचपा काढला। मंत्रिमंडळात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या फडणवीस आणि शिंदेंमध्ये सगळं काही आलबेल नाहीये हे वेळोवेळी दिसून येतं। मंत्र्यांचे अधिकार, मिळणारा निधी असो किंवा फोडाफोडीचं राजकारण असो, या दोघांमध्ये सातत्यानं खटके उडाल्याचं चित्र दिसलंय आणि निवडणुकांच्या तोंडावरती फडणवीस आणि शिंदेंमधली खतखत पुन्हा एकदा सर्वांसमक्ष आली आहे। तर पालघरमधल्या या निवडणुकीवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन नेत्यांमध्ये कसा शाब्दिक कलगीतुरा रंगलेला आहे आपण पाहूया। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तो भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांनी सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वक्तव्यावरती जोरदार टीका केली आहे। दोन नेत्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। बाबाशी की दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठं होत नाही। ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाळ जुळलेली असते अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात। तुमच्या सर्वांच्या प्रगतीकरता आम्ही बांधील आहोत। कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठराखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे। भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी ताकद आहे, हो आहे, परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आहेत आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले। आणि लंका दहनावरनं या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री